हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास, गाईला अधिक मास वाण द्या, सोन्याचे दिवस येतील, दारिद्र्य गरिबी जाईल, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. आता 15 जून 2026 सोमवार अधिक मास समाप्त होत आहे. त्या अगोदर गाईला नक्की अधिक मासचे वाण द्या. आपले दारिद्र्य गरिबी जाऊन भरभराटीचे दिवस येतील. अधिक मासमध्ये काय काय करायचे आहे त्याची माहिती आपण ह्या अगोदर पाहिली. तसेच कुलदेवीची ओटी कशी भरायची, आईची ओटी कशी भरायची, 33 दिव्यांचे महत्त्व काय, जोडवी कधी बदलायची, ह्याची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. आता आपण अधिक मासमध्ये गाईची सेवा करणे व तिला वाण देणे खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहिती असेलच, गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असे म्हणतात. आपण गाईची पूजा करून तिला वाण दिले तर आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अधिक मासमध्ये श्रीहरी विष्णू यांची सेवा करतात, त्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळून सर्व दुःख दूर होतात. भगवान विष्णू यांना गाय अत्यंत प्रिय आहे. आता आपण पाहूया अधिक मासमध्ये गाईला कधी, कसे व कोणते वाण द्यावे. आपण ज्या दिवशी गाईला वाण देणार त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकावे, त्यामुळे आपले शरीर व मन शुद्ध होईल. मग साफ कपडे परिधान करावे. आपल्या देवघरातील देव स्वच्छ करावे. देवांना हळद, कुंकू, फुलं अर्पित करावी. दिवा अगरबत्ती लावावे. आता आपण गाईला वाण देण्यासाठी 30+3=33 पुरणाचे दिंड बनवावे. धोंडे आकाराने छोटे असावे व ते उकडून घ्यावे, तळून घेऊ नयेत. जर आपणाला नोकरी व्यवसायामुळे धोंडे बनवणे शक्यच नसेल तर आपण गाईला तूप लावलेली पहिली चपाती किंवा भाकरी किंवा गूळ व चणे किंवा हिरवा चारा देऊ शकता. पण धोंडे वाण म्हणून दिले तर अतिउत्तम आहे. धोंडे बनवून झाले की प्रथम गाईसाठी बाजूला काढून ठेवावे. मग देवाला नैवेद्यासाठी बनवावे किंवा धोंडे खाण्यासाठी कोणाला बोलवलेले असेल त्यांचे धोंडे शेवटी बनवावे. आता आपण पूजेची थाळीमध्ये काय काय साहित्य घ्यायचे आहे ते बघूया. थाळी आपण स्टीलची घ्यायची आहे, प्लास्टिकची नाही. 1 लोटा भरून जल, हळद, कुंकू, अक्षता, झेंडूच्या फुलांचा हार, दिवा, अगरबत्ती व धोंडे घ्यायचे आहेत. आपण हा उपाय कधीसुद्धा करू शकता. आपण गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन प्रथम गाईच्या पायावरती पाणी सोडून मग गाईच्या पायाला हळद कुंकू लावायचे आहे. मग गाईला च्या कपाळावरती हळद कुंकू अक्षता लावाव्या. गाईला झेंडूच्या फुलांचा हार घालावा. मग गाईला ओवाळावे व अगरबत्ती लावून बाजूला ठेवावी. मग केळीच्या पानावरती धोंडे गाईला खाऊ घालावेत व तिच्या अंगावरून प्रेमळपणे हात फिरवून नमस्कार करून प्रार्थना करावी. गाईची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जाप करा. मग घरी या. आपली आर्थिक तंगी असेल किंवा कर्ज झाले असेल किंवा मुले ऐकत नसतील किंवा मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल किंवा नोकरी व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर हा उपाय मुलांच्या हातून करून घ्या. त्या मुळे मुलांची प्रगती नक्कीच होईल. गाईची सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नष्ट होतात. जर पती पत्नीमध्ये नातेसंबंध नीट नसतील तर ते सुधारतील. कर्ज झाले असेल तर आर्थिक प्रगती होऊन कर्ज लवकर फिटेल. जर आपल्याला गाईच्या गोठ्यामध्ये जाणे जमणार नसेल किंवा आपल्या घराच्या जवळपास गाईचा गोठा नसेल तर आपण देवघरामधील देवांना व गाई वासराची मूर्ती असेल तर घरीसुद्धा वाण देऊ शकता. गाय ही पवित्र व शुभ मानली जाते, त्यामुळे गाईची सेवा नियमित करा किंवा अधिक मासमध्ये जाऊन गाईची सेवा करा. आता अधिक मास लवकरच समाप्त होत असून परत 3 वर्ष आपल्याला गाईचे वाण देता येणार नाही. तर आता 2च दिवस राहिले आहेत, तर जरूर हा उपाय करून बघा आणि आशीर्वाद प्राप्त करा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.